रात्री 3 वाजता माझ्या दरवाजावर टकटक झाली. दार उघडलं आणि CCTVमध्ये जे घडलं ते पाहून पोलीसही हादरले. कारण बाहेर उभा होती 30 वर्षांपूर्वी मेलेली मुलगी. गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं वाड्यासारखं घर होतं. त्या घराभोवती मोठमोठी झाडं, मोडकळीस आलेलं कुंपण आणि सतत ऐकू येणारा कावळ्यांचा आवाज. दिवसाढवळ्या देखील त्या घराजवळ कोणी थांबत नसे. लोक म्हणायचे त्या घरात काहीतरी आहे. पण शहरातून आलेल्या अभिजितला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. अभिजित हा एक यूट्यूबर होता. रहस्यमय ठिकाण, भुताटकीच्या कथा, सोडून दिलेलं घर यावर तो व्हिडिओ बनवायचा. त्याच्या चॅनलचे लाखो सबस्क्रायबर्स होते. लोकांना भीती वाटेल अशा जागा शोधून तो तिथे रात्र घालवायचा आणि सगळं शूट करायचा. एका दिवशी त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. जर तुमच्यामध्ये खरंच धाडस असेल तर भालेराव वाड्यामध्ये एक रात्र राहून दाखवा. समोरचा आवाज खूप हळू आणि विचित्र होता. अभिजित हसला. लोकेशन पाठवा. 2 मिनिटांनी त्याच्या फोनवर लोकेशन आलं. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात असलेला भालेराव वाडा सोबत एकच मेसेज होता. रात्री 3 वाजल्यानंतर वरच्या मजल्यावर जाऊ नकोस. अभिजितला असले चॅलेंज खूप आवडायचे. 2 दिवसांनी तो त्याचा कॅमेरामन रोहनसोबत त्या गावात पोहोचला. गावात प्रवेश करताच दोघांच्याही लक्षात आलं, गावात एक विचित्र शांतता होती. रस्त्यावर फार कमी लोक दिसत होते. त्यांनी एका चहाच्या टपरीवर गाडी थांबवली. काका, भालेराव वाडा कुठे आहे? अभिजितने विचारलं. चहा बनवणाऱ्या म्हाताऱ्याचा हात थरथरला. त्याने हळूहळू वर पाहिलं. तुम्ही तिथं जाणार आहात? हो, व्हिडिओ शूट आहे. म्हातारा काही सेकंद शांत राहिला. मग तो जवळ येऊन कुजबुजला. रात्री 3 नंतर जर कोणीतरी दार ठोठवलं तर उघडू नका. रोहन हसला. काका, आम्ही भूतांना घाबरत नाही. म्हाताऱ्याच्या डोळ्यात मात्र भीती स्पष्ट दिसत होती. भूतांना नाही, पण त्या आवाजाला तरी घाबरा. त्या शब्दांनी काही क्षण वातावरण पूर्ण शांत झालं. दोघेही वाड्याकडे निघाले. गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका टेकडीवर तो वाडा उभा होता. मोठं लाकडी गेट अर्धवट उघडं होतं. वाड्याच्या भिंतीवर काळे डाग होते. काही खिडक्या तुटलेल्या होत्या. घराकडे पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला. भाई, खरंच इथे राहायचं? अभिजितने कॅमेरा ऑन केला. मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमय समजल्या जाणाऱ्या भालेराव वाड्यामध्ये. लोक म्हणतात इथे रात्री विचित्र आवाज येतात आणि जे लोक इथे राहायला आले ते दुसऱ्या दिवशी गायब होतात. त्याने कॅमेरा बंद केला. चल, आत जाऊ. दार उघडताच धुळीचा मोठा ढग उडाला. आत पूर्ण अंधार होता. मोठा हॉल, छताला लटकलेल्या मोडकळीस आलेल्या झुंबर आणि भिंतीवर लावलेले जुने फोटो. एका फोटोमध्ये संपूर्ण भालेराव कुटुंब उभं होतं. पण त्यात एक विचित्र गोष्ट होती. सगळ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. फक्त एका लहान मुलीचा चेहरा पूर्ण काळा पडलेला होता. रोहनने फोटो पाहून विचारलं, हे बघितलंस? अभिजितने फोटो कॅमेऱ्यात झूम केला. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून काहीतरी ओढल्यासारखा आवाज आला. घस घस. दोघेही थांबले. कोणी आहे वर? रोहनने विचारलं. उत्तर नाही. अभिजितने टॉर्च वर फिरवली. जुन्या जिन्याच्या शेवटच्या पायरीवर कोणीतरी काही सेकंद उभं होतं. पांढरा ड्रेस, लांब केस आणि पूर्ण काळोखासारखा चेहरा. रोहन किंचाळला. अभिजितने पटकन टॉर्च स्थिर केली, पण तिथे कोणीच नव्हतं. कॅमेऱ्यात आलं का? रोहनने फुटेज तपासलं.
रिकामी पायरी, काहीच नाही. भाई, मला हे बरोबर वाटत नाही. रिलॅक्स, कोणीतरी प्रँक करत असेल. संध्याकाळ होत गेली. दोघांनी हॉलमध्ये कॅमेरे सेट केले. रात्री 11:30 वाजता त्यांनी शूट सुरू केलं. वाड्यात अधूनमधून विचित्र आवाज येत होते. कधी पायऱ्यांवर कोणीतरी चालल्यासारखं, कधी भिंतीवर नखं फिरवल्यासारखं, तर कधी अचानक थंड हवा येत होती. रात्री 1:30 वाजता रोहन झोपला, पण अभिजित फुटेज एडिट करत बसला होता. तेवढ्यात त्याला कॅमेऱ्यात काहीतरी दिसलं. हॉलच्या कोपऱ्यामध्ये एक मुलगी उभा होती. ती थेट कॅमेऱ्याकडे पाहत होती आणि अभिजितने पटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नाही. पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. मुलगी अजूनही तिथंच उभी होती. हळूहळू ती कॅमेऱ्याच्या जवळ येत होती. 1, 2, 3 पावलं. अचानक स्क्रीन ब्लॅक झाली. कॅमेरा बंद होतो. अभिजितच्या कपाळावर घाम आला. तो उठून कॅमेरा तपासायला गेला. तेवढ्यात घड्याळाने 3चे ठोके दिले. ठक ठक ठक. संपूर्ण वाडा हादरल्यासारखा वाटला आणि मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात टकटक केलं. ठक ठक ठक. रोहन दचकून उठला. कोण आहे? बाहेरून एक लहान मुलीचा आवाज आला. दार उघडा, मला आत येऊ द्या. रोहन दरवाजाकडे जाऊ लागला. अभिजितला अचानक चहावाल्या म्हाताऱ्याचं वाक्य आठवलं. रात्री 3 नंतर जर कोणीतरी दार ठोठावलं तर उघडू नका. रोहन थांब. पण रोहनने दाराची कडी हातात घेतली. टक. दार हळूहळू उघडलं. बाहेर पूर्ण अंधार होता. कोणीच नव्हतं. रोहन म्हणाला. तो मागे वळाला आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. हॉलच्या मध्यभागी ती मुलगी उभा होती. तिचे पाय उलटे होते. चेहरा काळा पडलेला होता आणि डोळे पूर्ण पांढरे होते. रोहन भीतीने मागे सरकला. मुलगी हळूहळू म्हणाली, तुम्ही वर येणार का? क्षणात सगळे दिवे बंद झाले. पूर्ण अंधार झाला. रोहन किंचाळत होता. अभिजितने फोनचा फ्लॅश ऑन केला आणि मुलगी गायब. पण वरच्या मजल्यावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज येत होता. धडधड धडधड धड. अभिजितचा श्वास वेगाने चालू होता. आपण सकाळ होईपर्यंत खालीच बसू. ते दोघे एका कोपऱ्यात बसले. पण काही मिनिटांनी रोहन अचानक उठला. त्याचे डोळे रिकामे झाले होते. तो जिन्याकडे चालू लागला. रोहन. तो काही ऐकतच नव्हता. जणू कोणीतरी त्याला बोलवत होतं. अभिजित त्याच्या मागे धावला. वरचा मजला पूर्ण काळोखात बुडाला होता. भिंतीवर विचित्र चिन्ह काढलेली होती. एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. रोहन आत गेला. अभिजितही त्याच्या मागे गेला. खोलीत जुन्या बाहुल्या, तुटलेली खेळणी आणि भिंतीवर एका मुलीचे शेकडो फोटो चिटकवलेले होते. सगळ्या फोटोंमध्ये तीच मुलगी. फक्त प्रत्येक फोटोमध्ये तिचा चेहरा जास्त काळा होत चाललेला होता. खोलीच्या कोपऱ्यात एक डायरी पडली होती. अभिजितने ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर तू हे वाचत असशील तर मी तुला पाहत आहे. त्याच्या अंगावर काटा आला. डायरी पुढे वाचायला सुरुवात केली. माझं नाव अन्वी भालेराव. मी या वाड्यात राहते. बाबा म्हणतात मी आजारी आहे, पण मला माहीत आहे त्या आरशातली मुलगी खरी नाही. अभिजितने रोहनकडे पाहिलं. तो एका जुन्या आरशासमोर उभा होता. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. त्याऐवजी ती मुलगी दिसत होती. ती हसत होती आणि अचानक रोहनचा हात स्वतःहून वर गेला. त्याने आरशाला स्पर्श केला. क्षणात आरशातून काळा हात बाहेर आला आणि रोहनला आत खेचलं. रोहन. अभिजित धावत गेला. पण आरसा पुन्हा सामान्य झाला. पण रोहन गायब झाला होता.
अभिजित वेड्यासारखा ओरडत होता. तेवढ्यात त्याच्या मागून एका स्त्रीचा आवाज आला. तिला बाहेर काढायचं असेल तर सत्य शोध. अभिजितने मागे पाहिलं. पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. तू कोण? या वाड्याची शेवटची जिवंत साक्षीदार. ती हळूहळू पुढे आली. त्या मुलीचं नाव अन्वी होतं, पण ती जन्माला आली तेव्हापासून या घरात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे रोज रात्री ती कोणाशी तरी बोलायची, आरशासमोर उभी राहून हसायची. एक दिवस तिने सांगितलं, आरशात एक मैत्रीण राहते. अभिजित शांतपणे ऐकत होता. एका रात्री संपूर्ण भालेराव कुटुंब गायब झालं. फक्त अन्वीचा जळालेला मृतदेह सापडला. मग हे सगळं? वृद्ध स्त्रीचे डोळे भरले. ती मेली नाही. वातावरण अचानक थंड झालं. खिडक्या आपोआप बंद झाल्या आणि खोलीत लहान मुलीचं हसू घुमलं. हा 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 हा. वृद्ध स्त्री घाबरली. ती आली. अचानक भिंतीवरील सगळे फोटो एकामागून एक खाली पडत होते. धाड धाड धाड. आरशावर रक्तासारखी अक्षरं दिसू लागली. तू उशीर केलास. अभिजित मागे सरकला. तेवढ्यात खोलीचं दार आपोआप बंद झालं. अंधार आणि कोपऱ्यात ती मुलगी उभा होती. यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता, पूर्ण भाजलेला. तिच्या डोळ्यातून काळं पाणी वाहत होतं. माझ्याशी खेळशील? ती हळूहळू पुढे येऊ लागली. अभिजितने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार हलतही नव्हतं. मुलगी आता अगदी जवळ आली होती. अचानक वृद्ध स्त्री ओरडली, आरसा फोड. अभिजितने जवळच्या लोखंडी स्टँड उचलला आणि पूर्ण ताकदीने आरशावर मारला. धाड दिशेने. आरसा तुटताच संपूर्ण वाड्यात भयानक किंचाळी घुमली. मुलगी वेड्यासारखी ओरडू लागली. भिंती हादरू लागल्या. खोलीतून काळा धूर बाहेर येऊ लागला आणि तुटलेल्या आरशातून रोहन खाली पडला. तो बेशुद्ध होता. लवकर खाली चल, वृद्ध स्त्री ओरडली. तिघेही जिना उतरू लागले, पण वाडा जणू जिवंत झाला होता. भिंतीवर हातांचे ठसे दिसत होते. कोणीतरी त्यांच्या मागे धावत होतं. रोहनला शुद्ध आली. ती 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 अजून इथेच आहे. मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच दरवाजा आपोआप बंद झाला आणि वरच्या मजल्यावरून ती मुलगी खाली उतरू लागली. 1 पायरी, 2 पायऱ्या आणि ती सतत हसत होती. कोणीही इथून जाऊ शकत नाही. अभिजितने आजूबाजूला पाहिलं. हॉलच्या कोपऱ्यात जुनं पेट्रोलचं कॅन पडलेलं होतं. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने संपूर्ण हॉलमध्ये पेट्रोल ओतायला सुरुवात केली. तू वेडा झाला आहेस, रोहन ओरडला. हा वाडा संपवला तरच ती थांबेल. मुलगी वेगाने त्याच्याकडे धावू लागली. अभिजितने लायटर पेटवलं आणि पेट्रोलवर फेकलं. क्षणात संपूर्ण वाडा आगीने पेटला. मुलगी भीषण आवाजात किंचाळली. दरवाजा आपोआप उघडला. तिघेही बाहेर धावत आले. वाडा जळतच होता. आगीच्या वरच्या खिडकीत काही सेकंद ती मुलगी दिसली. ती शांतपणे उभी होती आणि हसत होती. पुढच्या सकाळी गावकरी तिथे जमले, पण वृद्ध स्त्री कुठेच दिसली नाही. अभिजितने गावकऱ्यांना तिच्याबद्दल विचारलं. एक म्हातारा थरथरत म्हणाला, ती स्त्री 30 वर्षांपूर्वीच मेली. अभिजित आणि रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघेही काही न बोलता गाव सोडून निघाले. 2 दिवसांनी अभिजित एडिटसाठी फुटेज पाहत होता. सगळं सामान्य दिसत होतं, पण शेवटच्या क्लिपमध्ये गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं दिसलं. लांब केस, पांढरा ड्रेस आणि पूर्ण काळे डोळे. स्क्रीनवर अचानक आवाज आला,
मी अजून इथेच आहे आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. त्या दिवसानंतर अभिजितने कधीही रहस्यमय जागांवर व्हिडिओ बनवले नाहीत. पण काही महिन्यांनी त्याच्या जुन्या चॅनलवर एक व्हिडिओ स्वतःहून अपलोड झाला. टायटल होतं, रात्री 3 वाजता पुन्हा भेटू. लोकांनी तो व्हिडिओ उघडला. पहिल्या काही सेकंदात फक्त अंधार होता. मग हळूहळू कॅमेरा एका जुन्या आरशासमोर थांबला. आरशात अभिजित उभा होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि त्याच्या मागे ती मुलगी हसत उभी होती. व्हिडिओच्या शेवटी फक्त एक वाक्य दिसलं, दार उघडलत, आता मी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ संपला. पण लोकांना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ज्यांनी तो पूर्ण पाहिला त्यांच्यापैकी अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली. माझ्या घराचा दरवाजा रात्री स्वतःहून उघडला. काल रात्री 3 वाजता कोणीतरी माझं नाव घेत होतं. आरशात मागे कोणीतरी उभं दिसलं. सुरुवातीला लोकांना वाटलं हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे. पण 3 दिवसांनी एक न्यूज व्हायरल झाली. अभिजित गायब झाला होता. त्याच्या घरात फक्त त्याचे कॅमेरे सापडले. पोलिसांनी फुटेज तपासलं. पहिल्या काही मिनिटात अभिजित घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता. तो सतत म्हणत होता, ती माझ्या मागे आली आहे, ती आरशातून बाहेर आली आहे. मग अचानक त्याने कॅमेरा बाथरूमच्या आरशाकडे फिरवला. आरशात अभिजित उभा होता, पण त्याच्या मागे एक नाही तर डझनभर काळे चेहरे उभे होते. लहान मुलं, स्त्रिया, म्हातारे, सगळ्यांचे डोळे पूर्ण काळे आणि मधोमध ती मुलगी होती, अन्वी. ती हळूहळू कॅमेराजवळ आली आणि कुजबुजली, आता मी एकटी नाही. क्षणात स्क्रीनवर जोरात ग्लिच झाला आणि फुटेज संपलं. पोलिसांना अभिजित कधीच सापडला नाही. रोहनने मात्र कायमचं इंटरनेट सोडलं. तो दुसऱ्या शहरात जाऊन राहू लागला. त्याने कोणाशीही संपर्क ठेवला नाही. पण 1 वर्षानंतर रोहनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या घरी एक पार्सल आलं. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. त्याने बॉक्स उघडला. आत एक जुना कॅमेरा होता. तोच कॅमेरा जो भालेराव वाड्यात हरवला होता. रोहनचे हात थरथरू लागले. कॅमेरा स्वतःहून चालू झाला. स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होऊ लागला. अंधार. मग हळूहळू कॅमेरा एका जळालेल्या खोलीत पुढे जाऊ लागला. भिंती काळ्या पडलेल्या, जमिनीवर बाहुल्या आणि कोपऱ्यात अभिजित बसलेला. त्याचा चेहरा पूर्ण पांढरा पडलेला होता, डोळे काळे. तो थेट कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाला, रोहन, ती नवीन घर शोधते. तेवढ्यात त्याच्या मागे कोणीतरी उभं राहिलं. ती होती अन्वी. तिने अभिजितच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाली, यावेळी दार तू उघडशील का? रोहन भीतीने मागे सरकला. पण त्या क्षणी त्याच्या घराच्या मुख्य दरवाजावर टकटक झाली. ठक ठक ठक. रात्रीचे बरोबर 3 वाजले होते. रोहनचा श्वास अडकला. बाहेरून एका लहान मुलीचा आवाज आला, दार उघड, मला आत येऊ दे. कॅमेरा अचानक बंद झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून रोहनही गायब झाला. सकाळी पोलिसांना वाड्यात फक्त अभिजित सापडला. तो एका कोपऱ्यात बसून थरथरत होता. रोहन कुठेच नव्हता. ती येतीये, ती आरशातून बाहेर येतीये, तो सतत तेच बोलत होता. पोलिसांनी संपूर्ण वाडा तपासला. रोहन गायब झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण केस बंद केली. भालेराव वाड्याच्या जागी फक्त जळालेलं मैदान उरलं होतं. कोणालाही कोणताही पुरावा सापडला नाही. काही महिन्यांनी अभिजित एका मानसिक रुग्णालयात सापडला. तो पूर्ण शांत झाला होता, कोणाशीही बोलत नव्हता. डॉक्टर म्हणाले,
तो स्वतःला हॉरर स्टोरीजमध्ये इतका गुंतवत गेला की त्याला कल्पना आणि वास्तव्य यात फरकच कळेनासा झाला. त्याच्या कॅमेऱ्यात जे फुटेज होतं ते तपासलं गेलं, पण त्यात कुठेही भूत नव्हतं, ना ती मुलगी, ना कोणताही आवाज होता. अभिजितचा कॅमेरा तपासला गेला, पण फुटेजमध्ये फक्त एकच गोष्ट दिसत होती. अभिजित आणि रोहन रिकाम्या वाड्यात स्वतःच घाबरत फिरताना दिसत होते. लोक म्हणाले तो हॉरर कंटेंट बनवत मानसिकदृष्ट्या कमजोर झाला. केस बंद झाली, पण काही दिवसांनी फुटेज एडिट करणाऱ्या एका पोलिसांनी अचानक नोकरी सोडली. कारण त्याने शेवटच्या फ्रेममध्ये काहीतरी पाहिलं होतं. एक लहान मुलगी कॅमेऱ्याच्या मागे उभी आणि पुढच्या क्षणी तो फ्रेम स्वतःहून डिलीट झाला. आजही त्या पोलिसांनी ते नेमकं काय पाहिलं हे कोणालाच माहिती नाही. फक्त रात्री 3 वाजता त्याच्या घराचा दरवाजा अजूनही आपोआप उघडतो म्हणे. आजही लोक म्हणतात जर रात्री 3 वाजता कोणीतरी दार ठोठावलं तर कधीच उघडू नका, कारण काही दरवाजे एकदा उघडले तर ते पुन्हा कधीच बंद होत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भूत खरंच होतं की तो मेंटली डिस्टर्ब होता? का शेवटचा फ्रेम खरा सांगतो? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.